नमस्कार मंडळी, आज केली गिलक्याची भाजी. गिलकी किंवा काही जण याला घोसाळीसुद्धा म्हणतात. भाजी चवीला मस्त लागते आणि वाफेवरची भाजी केलेली आहे. तर यासाठी कवळे गिलके घ्यायचे आहेत आणि गिलके छान धुवून घ्यायचे. तिची साल काढली नाही तरी चालेल, पण मी अगदी वरची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर भाजी छान चिरून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की 7-8 लसूण पाकळ्या, 2-3 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, जिरं हे ठेचून घेतलं आहे म्हणजे आणि ते आपण घातलेले. आता हे घातलं की व्यवस्थित परतून घ्यायचं. हे परतलं गेलं की 1 चमचा घातलेला आहे घरगुती मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि हे छान परतून घ्यायचं. हे छान परतलं गेलं की त्यामधले आपले चिरलेले घोसाळे घालून घ्यायचे. हे घेतले का छान परतून घ्यायचं आणि त्यावर मीठ घालायचं म्हणजे भाजीला पटकन पाणी सुटतं. गॅसची पॉवर कमी करायची आणि मंद गॅसवर मस्त भाजी शिजू द्यायची. पाणी घालायची गरज नाही, वाफेवरच अगदी मस्त भाजी शिजते. भाजी छान शिजली की 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मिक्स करायचं आहे की घोसाळ्याची भाजी तयार.